सारसोळी क्रिकेटसाठी देखील त्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळले, अनेक वर्ष अनेक लेजंड खेळाडूंबरोबर त्यांनी देखील क्रिकेट खेळले। आज त्यांचे देखील योगदान आहे या स्पर्धेसाठी, त्यांचा देखील आभार मानतोय। खास करून सूरजदादा पाटील नगरसेवक, गिरीश म्हात्रे नगरसेवक नेरूळ, संजय शेठ ठाकूर नेरूळ, प्रवीण पाटील नेरूळ, सुनील पाटील सारसोळे, दीपक पाटील नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर, गणेश भगत नेरूळ, यशवंत तांडेल सर, अमोल मेहर सर, मनोहर राऊत, राजेश भोईर, रमेश ठाकूर, संतोष तांडेल, राजेंद्र तांडेल, विनय म्हात्रे नेरूळ, देवनाथ मडवी कॅप्टन, चिंतामण वैती, महेंद्र पाटील, या सगळ्यांचेच आभार आहेत। सगळे अंपायर त्यांचे देखील आभार आहे। दत्ता मेहर, शशी मेहर, अनुप पाटील असतील, कुणाल पाटील असतील, या सगळ्याच अंपायरनी खूप चांगली भूमिका बजावली। चला मॅचला होते सुरुवात। पहिली जोडी आपण मैदानामध्ये, पहिला बॉल अगदी बाउन्सर, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय। अतिरिक्त काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता पण उसळी झाली। व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून। बॅटिंगसाठी सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर चंदन तलवार, ज्यांच्या बॅटमधून 2 मॅचमध्ये अप्रतिम खेळ केला, चंदन तलवार आहे। येथे कमी गतीचा चेंडू आहे, फिंगर रोल केले गेले, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रीजन मध्ये। पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने। केतू शेलार इकडे फंबल होत असताना सीमालगत चेंडू जाईल। 3 धावा कंप्लीट झाल्यात, म्हणजे पहिला चेंडू कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर। 4 धावा धावफलकावर लागलीत। षटक क्रमांक पहिलं सुरू असताना मंगल स्मृती सारसोळे टीमने 2 सामने आरामात जिंकले। दोन्ही सामन्यामध्ये जर पाहिलं तर चांगला खेळ केला आणि राकेश प्रतिष्ठान घोटिलीचा विचार केला तर दोन्ही सामन्यामध्ये मोठा स्कोर उभा करून देखील भरपूर क्लोज मॅच आली होती। त्यामुळेच या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल। यजमान संघाबरोबर खेळतोय, टॉस जिंकून पहिल्यांदाच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि स्वराज म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर। वेगवान चेंडू, भन्नाट वेग, पडल्यानंतर चेंडू स्किड झाला। हे आहे रबर बॉल क्रीडा स्पर्धा। या स्पर्धेमध्ये खेळपट्टी ओली असेल, खेळपट्टीवर जर पाणी असेल तर बॅटरला बॅटिंग करणं इतकं सोपं नाहीये आणि गोलंदाजाकडे जर वेग असेल तर तो घातक गोलंदाज ठरतोय। यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग देखील चांगला आहे, चेंडू जातोय सीमाकडे। विराज तांडेलच्या बॅटमधून आलाय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार। हाफ ट्रॅकरला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं विराज तांडेल। आज दिवसभरामध्ये 2 सामन्यामध्ये खूप चांगला खेळ केला। ही पार्टनरशिप दोन्ही मॅच मध्ये चालली, आज देखील तीच अपेक्षा केली जाईल। विराट कोहली आणि रोहित शर्मा ही पार्टनरशिप किमान 10 ओव्हर पर्यंत तरी राहतील, कारण की असं झालंय की आपण मॅच बघत असताना थोडासा उशीर केला तर बऱ्याच वेळा विराट कोहली मॅच बघताना दिसलोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये। पण फायनलच्या मॅचमध्ये विराट कोहली पुन्हा एकदा कमबॅक करेल यात मात्र शंका नाही। मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात। टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर। 4 चेंडूचा खेळ संपलाय। स्वराज म्हात्रे वर्सेस चंदन तलवार। वेगवान चेंडू, भन्नाट वेग धारण केलाय, स्पाइसी बाउन्सर, स्पाइसी सरप्राइजिंग डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल। वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉलची सांगता होतीये। प्रत्येक बॉलवर एक मोठा फटका मारण्याचा इरादामध्ये चंदन तलवार, ज्याने मागच्या 2 मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली। शेवटचा बॉल, चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते। एक षटकार जरूर लगवला पण त्यानंतर स्वराज म्हात्रेने कमबॅक केले। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 12 धावा बिनगडी बाद। मंगल स्मृती टीम बॅटिंग करत असताना। तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत।
नांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का माझे नावाचं कुंकू माथ्यावर लावशील का. या स्पर्धेचा मोस्ट रन आणि स्कोर आपण पाहू शकाल. राकेश प्रतिष्ठान टीमने 82 धावा उभारल्या होत्या, पण इंडिव्हिज्युअल स्कोरचा विचार केला तर अनुप पाटील याच्या नावावर 56 धावा इंडिव्हिज्युअल स्कोरमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर स्वराज म्हात्रेच्या 41 धावा, रुणाल म्हात्रेच्या 40 धावा. तर षटक क्रमांक दुसरं हर्षन पाटील येतोय. हर्षन पाटील देखील घातक गोलंदाज मानला जातोय, कारण की वेग आहे आणि या गोलंदाजाकडे एक रिदम देखील आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक दुसरं. दोन्ही मातबर संघ आहे. जो संघ जिंकेल तो थेट पोचेल फायनल मध्ये आणि फायनल मध्ये जाण्याची संधी असेल. इथे देखील हा संघ असेल तो संघ कुठल्याही संघाच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी तयार असतो. यावेळी ऑन दी फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. हवाई सफर. चेंडू हवेत उडलाय आणि सीमारेषा बाहेर जुडलाय. विराज तांडेलच्या बॅट मधून येतोय या बॉलवर क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट ऑन दी फटका खेळलाय. विराज तांडेलच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 19. स्लॉग स्वीप. व्हॉट अ शॉट. ओ माय गॉड. स्क्वेअर ऑफ द विकेट. लगातारचा दुसरा. विराज उदय तांडेलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब धमाकेदार फटका षटकार. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. सुपर बॅटिंग. शेवट बॉल. यावेळी देखील अगदी टॅपचा फटका खेळलाय. एकच धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. 13ची सरासरी राखली गेली. 26 धावा धावफलकर लागलेत. बॅटिंग करत असताना मंगल स्मृती सारसोळे टीम. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा उभारल्या जातील त्याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधले. कोण जाईल फायनल मध्ये, राकेश प्रतिष्ठान की मंगल स्मृती. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकूया एक मधुर गीत. अरे माझी बाय म्हणा मी काय, यंदा मी लग्नाची करतही घाय आणि वराडे तुझे मी दारी, माझं बसलो पोरी तू हाय. अच्छा तर ठीक आहे. 26 धावा 26 आपण स्क्रीनवर पाहू शकाल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अनुप पाटील याच्या नावावर आपण जर पाहिलं तर 10 षटकार लगवले गेलेत. स्वराज म्हात्रेने 8 षटकार लगवले गेलेत. रुणाल म्हात्रेने 7 षटकार. चंदन तलवारचे देखील 7 षटकार पाहायला मिळते. विराज तांडेल 5 षटकार असं खेळतोय. हे आहे मोस्ट सिक्सर्स या मंगल स्मृती चषकामध्ये. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रुणाल म्हात्रे. पहिला बॉल अगदी बाउन्सर. अंपायरने दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बारा चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मॅचची एज लागली आहे. स्वराज मात्र थोडासा फंबलिंग करेल. तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. कमबॅक करावा लागेल राकेश प्रतिष्ठान टीमला. या 2 खेळाडूपैकी एका खेळाडूला बाद करावे लागेल. टीमची धावसंख्या 28 आकड्यावर 28 धावा धावफलकर लागलेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना वेगवान चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेग धारण केलाय. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लगेच जातोय. केतू शेलारचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अंपायर कुठला इशारा करतील. बाईच्या स्वरूपात सिंगल 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. धावा कुठेतरी थांबल्यात. धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण की राकेश प्रतिष्ठान टीमने पहिल्या 2 मॅच मध्ये 82 74 असे टार्गेट उभं केलं होतं. या मातब्बर टीम अगेन्स्ट करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्वराज मात्रे त्या खाली जाईल तोपर्यंत
मिड विकेट रिजन मधून पर्यंत त्यांनी मजल मारली आहे. काय फिल्डिंग एफर्ट्स आहे आणि काय डेडिकेशन आहे या खेळाडूचं. आपल्या टीमसाठी जी कमिटमेंट केली आहे ती पार करत असताना स्वराज म्हात्रे बघा, विकेट किपर थोडासा यशापासून दूर असताना मात्र शॉट मिड विकेट पर्यंत त्या चेंडूच्या मागे गेला आणि फक्त एकच धाव मिळाली. एका धावांना टीमची धावसंख्या 31 आकड्यावर 31. चांगले षटक म्हणावं लागेल. 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत रुणाल म्हात्रेने. आज रुणाल म्हात्रेचा बोलबाला राहिलाय. काय खेळ केलाय, पण इथे बोलबाला असाच कायम राहील कारण की शिवा त्या खाली आहे. चांगला झेल पकडला जातोय आणि विराज तांडेलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय मंगल स्मृती संघाला. फलंदाज विराज तांडेल बॅक टू द डगआउट. एक चांगली इनिंग करून विराज तांडेल परतला. 21 धावांचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 31, 31 या आकड्यावर. नवीन बॅटर दीपक वैती. हा खेळाडू देखील घातक आहे. पहिलाच बॉल बॅकफूट मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध झालाय आणि तोपर्यंत मात्र सिंगल मिळते. अनुप पाटील इशारा करत नाही याचा अर्थ बॅटने चेंडू लागतोय. एक धावाने टीमची धावसंख्या 32, 32 या आकड्यावर. काही षटक काही गोलंदाजी पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. इथे देखील चांगला बॉल होतोय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपलं गेले 3रं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 32 धावा. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजी रुणाल नारायण म्हात्रेचं आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 वर 1 गडी बाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कैलासवासी मंगल स्मृती चषक 2024 या भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये सारसोळेचं मैदान अगदी गजबजलंय ही स्पर्धा पाहण्यासाठी. षटक क्रमांक अखेरचं. पहिल्या बॉलवर इथे चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. सिंगल मिळते. काय कमबॅक काय वापसी केली राकेश प्रतिष्ठान टीमने. पहिल्या 2 षटकामध्ये धावा भरपूर होत्या. त्यानंतर मात्र मयुरेश पाटीलचं षटक फक्त 4 धावा खर्च केल्या आणि आता मात्र शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये मयुरेश पाटील पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. वन बाउंस सीमा लगत चेंडू जाईल तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय अखेर चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या 32. त्यानंतर मात्र जाऊन पोहोचतीये 37 या आकड्यावर. 37 धावा दाखल करावं लागलेत. 33 नंतर चौकार आलाय. 37 धावा दाखल करावं लागलेत. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. अखेरचं षटक आहे. 50+ धावा करावा लागतील या मॅच मध्ये. शेवटचे 4 बॉल. चंदन तलवार. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या बाहेर येईल की काय, पण हर्षन पाटील सारखी भिंत पार करणं कुठेतरी चंदन तलवारला कठीण जात आहे आणि आणखीन एक धक्का लागतोय टीम मंगल स्मृती संघाला. फलंदाज बाद.
2 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 37. चंदन तलवार आपल्या टीमसाठी योगदान देऊन परतलाय. 37 धावा, 2 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये देखील मयुरेशने खूप चांगली गोलंदाजी केली, पण रुणालचं षटक हे मॅचला कलाटणी आणि या धावगतीला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरणारं षटक ठरलं. काय गोलंदाजी केली रुणाल म्हात्रेने, चांगलं षटक हाताळलं. 2 षटकांमध्ये धावा बरसत होत्या, पण त्या धावांना लगाम लावण्याचं काम केलंय. कुणाल पाटील येतोय, एक विस्फोटक फलंदाज आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मयुरेश पुन्हा एकदा अगदी ब्लाइंड स्ट्रोक. बॉल कुठे होता, व्हाईट बॉलचा इशारा केलाय अंपायरच्या माध्यमातून. अनुप पाटील यांच्या डिसिजनवर थोडासा आक्षेप घेतला जातोय, पण अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. 38 अखेरचे षटक आहे. अनुप पाटील अंपायरच्या भूमिकेत, दत्ता मेहर स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत, कुणाल पाटील. या 3 बॉलमध्ये 2 मोठे हिट झाले तर नक्कीच धावा 50+ होतील. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. लगातारचे 2 व्हाईट बॉल. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. चांगली रणनीती आखली जाते, पण लाईनवर नियंत्रण ठेवावं लागेल मयुरेश पाटीलला. फुलर लेनचा चेंडू आहे आणि थोडासा डेप्थ झालाय, कंबरेच्या वर नव्हता. कुणाल पाटील कुठेतरी मिस करतोय. अगदी ज्युसी फुल टॉसला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी ज्युसी फुल टॉस. डॉट बॉलची सांगता होतीये. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अगदी डॉट बॉल आला होता, पण बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. 40 धावा दाखल करावं लागलेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. असं वाटलं होतं की 50, 55, 60 पर्यंत मजल मारेल, पण या धावा कुठेतरी कमी झाल्यात. जवळजवळ 20-22 धावा एक्स्ट्रा असल्याचं तर मॅचमध्ये मजा आली असती, पण अजून क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. त्यामुळेच गोलंदाजाचं कौतुक करेन मी मयुरेशचं. आणि इथे फलंदाज बाद होईल. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. 41 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, म्हणजेच जवळजवळ 10ची सरासरी राखायची आहे या प्रत्येक षटकामागे. बघूया ज्या गोलंदाजासाठी जाणला जातोय मंगलस्मृती सारस्वत टीम, त्यांच्याकडे हर्षल मडवी आहे, त्यांच्याकडे चंदन तलवार आहे, त्यांच्याकडे विराज तांडेल आहे. या गोलंदाजीच गुफरान खान सारखा गोलंदाज आहे. या 4 प्रमुख गोलंदाजांमध्ये या 40 धावा डिफेंड होतील का, की या धावा सहजरित्या चेस होतील? जो जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचेल. सेमीफायनलचा सामना रंगत असताना जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेने. धन्यवाद.
व्हेरी मच. हे अप्रतिम गीतानंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मंगल स्मृती चषक 2024 या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अखेरची मॅच रंगली जाते. राकेश प्रतिष्ठान गोठिवली वर्सेस मंगल स्मृती सारसोळे. हा दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली मंगल स्मृती सारसोळे टीम आणि बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली होती. 2 षटकामध्ये चांगला खेळ केला होता, पण त्यानंतर कुठेतरी कमी धावा आल्या आणि फक्त 41 धावांपर्यंत मजल मारली. 40 धावांपर्यंत मजल मारली. 41 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. मोठ्या बॅटिंग लाईनअप असणाऱ्या राकेश प्रतिष्ठान टीम वरही काही होऊ शकतं. हे आहे क्रिकेट. सर्वांचंच लक्ष वेधलंय. मॅच होईल सुरुवात. फिरकीचा जादूगर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक फिरकीपट्टू हर्षल मडवी गोलंदाजी. आखोट टप्प्याचा बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा देखील कंप्लीट होतील इतकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कॉलिंग आहे आणि कॉम्बिनेशन देखील आहे. स्वराज प्रल्हाद म्हात्रे, रुणाल नारायण म्हात्रे, 2 लेजेंड खेळाडूंचे 2 यंगस्टर खेळाडू आज मैदानामध्ये आपल्या गावासाठी खेळत असताना मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. पडल्यानंतर कटर बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघाला आणि सुखी खेळपट्टी ही हर्षल मडवीसाठी एक नंदनवन म्हणता येईल. आणि या खेळपट्टीवर तो चांगल्या पद्धतीने चेंडू स्पिन करतोय. इथे पुन्हा एकदा चेंडू रीड करणं कठीण जातोय. चांगली गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं की हर्षल मडवी सारखी फिरकीची जादू या मॅच मध्ये जर चालली तर मॅच मध्ये वापसी होईल, मॅच मध्ये कमबॅक होईल. आतापर्यंत टीमचा विचार केला तर 4 धावा दाखल करावं लागलेत. 41 धावा करायच्या आहेत. थोडीशी बातचीत केली जाते, थोडीशी चर्चा केली जाते की उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने खेळावेत. कमीत कमी 7-8 धावा आल्या तर तरी चालेल. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक लगवला गेला. अगदी जो बॅटर मागच्या 2 मॅच मध्ये गोलंदाजाचा कर्दन काळ ठरत होता तो बॅट्समन ह्या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय. आणि म्हणूनच म्हटलं जातं जो स्ट्रगल करतो ना तोपर्यंत तो माणूस गुगलवर येत नाही. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळते. शराचा वेध घेतलाय. कुणाल पाटील फाईन लेग रिझर मध्ये पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात हर्षल मडवीने. हे मॅजिकली गोलंदाजी पाहायला मिळते. एखादी विकेट आली तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करता येईल. स्वराज म्हात्रे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा चेंडू अनइव्हन बाउन्स झालाय. बाउन्सिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकाचा खेस संपलाय. टाळ्यांचा गजर जरूर केला जातोय. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 6. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. पडल्यानंतर चेंडू अगदी मस्तकावर दस्तक दिली आणि 1च धाव मिळते. 6 धावा दाखल करावं लागलेत. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 35 धावा. 18 बॉल 35 धावा. मॅच ऑन आहे. संधी आहे. आणखीन एक षटक जर चांगलं झालं तर राकेश प्रतिष्ठान टीम बॅकफुटला जाईल. पण यातील एखादा खेळाडू जर क्लिक झाला तर मात्र ही मॅच लवकर संपवली जाईल. म्हणूनच ही डोकेदुखी असेल ही ओपनिंगची पेअर. राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीम फायनलसाठी जाण्यासाठी प्रयत्न करेल. मंगल स्मृती संघ जो यजमान संघ आहे, जो आयोजक संघ आहे, तो संघ देखील फायनलमध्ये जाण्यासाठी आतुर आहे. आता चंदन तलवारने आजच्या दिवसभरात चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी केली. आता षटक. यावेळेस पहिल्याच बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू इनटू द आर्क. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय टायमिंग, काय प्लेसमेंट. फेकून दिलंय सीमारेषे पलीकडे. स्वराज म्हात्रेच्या बॅट मधून येतो षटकार. इथे खोलवटा बाउन्सर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, तोपर्यंत मात्र सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागलेत. 41 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट छोटं आहे पण स्वप्न मोठी बघावे लागेल. प्रयत्न देखील मोठी करावे लागतील. त्यासाठी दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यासाठी आतुर आहेत. सेमीफायनलचा सामना रंगतोय. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. काय झालं इथे धावचीच्या स्वरूपात. खराब कॉलिंग. रुणाल म्हात्रेला परतावा लागेल. विकेटचं पतन होतोय. गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि रुणाल म्हात्रे इथे तंबूच्या आश्रयाला परत असताना पहिला धक्का लागतोय टीम राकेश प्रतिष्ठान संघाला आणि पहिली सफलता मिळते टीम मंगल स्मृती संघाला. फलंदाज बाद. रोहित 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 थँक्यू व्हेरी मच. एक गडी बाद 14 धावा. आता 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा करायचे. 41 धावांचं टार्गेट उभं आहे. 15 बॉल 27 धावा. चंदन तलवार पुन्हा एकदा. हर्षन पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि आणखीन एक विकेटचं पतन. काय घडलंय. स्वराज म्हात्रेच्या विकेटचं पतन. लगातारचे 2 धक्के आतापर्यंत राकेश प्रतिष्ठान संघाला लागले गेलेत. हा धक्का, हा खेळाडू आणि ही विकेट फार इम्पॉर्टंट असेल. या मॅच मध्ये एक वेगळा रंग आणि वेगळे ट्विस्ट निर्माण झाले. 2 गडी बाद लगातारच्या चेंडूवर आणि आता राकेश प्रतिष्ठान टीम बॅकफूटला जात असताना फलंदाज स्वराज म्हात्रे. बॅक टू द डगआउट. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती. लगातारचे 2 धक्के. चंदन तलवारने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. स्वराज म्हात्रे, रुणाल म्हात्रे लगातारच्या 2 बॉलवर बाद झालेत. 2 गडी बाद 14 धावा. नवीन बॅटर तुषार मोहंती. खूप चांगला अपरकट. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाईल. दीपक ठाकूर वेगाने येतील तोपर्यंत फक्त 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. अक्कलमंदीचं क्रिकेट बघा. विकेट जर पडली नसती तर ह्या बॉल षटकार मारण्याचा प्रयत्न केला असता कृष्णा म्हात्रे. पण विकेट पडल्यानंतर दडपण असतं. त्या दडपणामध्ये चांगला खेळ करावा लागेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 बॉलमध्ये करायचे 25 धावा. इथे देखील वेगवान चेंडू आहे. चेंडू फ्लाय स्लिप मध्ये फरार होईल. सीमा पार होईल. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावाने षटक क्रमांक संपलं गेलंय. दुसरं ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बाउन्सर पद्धतीचा चेंडू. बॅटची एज लागली. बिहाइंड विकेट कीपर जाईल आणि फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडे आवाका बाहेर. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावा मिळतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर लागलीत. आता 12 बॉल स्क्रीनवर पाहू शकाल. 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी 50-50% आहे. या सामन्यामध्ये कोण जिंकेल आणि कोण जाईल फायनल मध्ये यासाठी असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत.
रोहित थँक्यू व्हेरी मच. आजचा दिवस या मॅच नंतर संपेल, पण उद्याच्या दिवशी पहिला सामना एरोली कोलीवाडा वर्सेस MP बॉईज नेरूळ थेट 10 वाजता. त्यानंतर श्रीकृष्ण दिवा यावेळी बसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल, ड्रॉप. काय घडलंय? कॅचेस विन द मॅचेस. हा झेल आहे की ही मॅच आहे? झेल आहे की या स्पर्धेची ट्रॉफी आहे? कारण की हर्षन पाटील देखील घातक फलंदाज आहे. कॅच ड्रॉप. 12 बॉल मध्ये 20 धावा डिफेंड करण्यासाठी तुमचं असं क्षेत्ररक्षण तुम्हाला फायनल मध्ये पोहोचू शकणार नाही. पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम बॉल, अप्रतिम गोलंदाजी. गुफरान खान लेफ्ट आर्म स्पिनर सीमर आहे. या गोलंदाजाकडे पेस आहे, चांगला रिदम आहे, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. एखादा मोठा फटका राकेश प्रतिष्ठान टीमला मॅच मध्ये कमबॅक करेल. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय? त्याच्या आवाक्याबाहेर आहे. तुषार मोहंतीच्या बॅट मधून आलाय एक क्रॅकिंग चौकार. चौकार आलाय. चौकाराने मॅचचा चित्र मात्र बदललंय. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 16. चांगली मॅच, चांगली चुरस. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच पोहोचेल. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. इथे काहीसा लवकर खेळ आहे. चांगला बॉल. इथे डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचा निकाल बदलेल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण करेल. चांगली लढत, चांगली मॅच पाहायला मिळते. फुलर लेनचा चेंडू आहे. गुफरान खानने केली चूक आणि क्रिकेट मध्ये चुकीला अजिबात माफी नाही. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू व्हेरी मच तुषार मोहंती, मॅन फ्रॉम ओडिसा. म्हणूनच गोठवली गावला आहे या खेळाडूवर भरोसा. काय बॅटिंग करतोय तुषार मोहंती. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 31. 10 धावांची आवश्यकता आहे. आखोटप्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. खराब गोलंदाजी. 4 धावा मिळतील. चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुपर बॅटिंग. तुषार मोहंती 7 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान करतोय. आता गरज आहे 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. विराज तांडेल ज्याच्याकडे चेंडू सोपवला जातोय. अखेरचं षटक. 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड करण्याची क्षमता आहे. पहिले 2 बॉल फार इम्पॉर्टंट असतील. एक मोठा हिट राकेश प्रतिष्ठान टीमला फायनल मध्ये पोहोचवेल. नवी मुंबईतील पहिली रबर बॉल स्पर्धा आणि पहिल्या रबर बॉल स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच फायनल मध्ये जाण्याची संधी इथे असेल राकेश प्रतिष्ठान या टीमला. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू जातोय थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याबाहेर. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. हर्षन पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. आणि विनिंग पर्सेंटेज जर पाहिलं तर 99%
इथे राकेश प्रतिष्ठान टीम जिंकेल. 5 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. काय खेळ केला राकेश प्रतिष्ठान टीमने आज. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण हे तिन्ही फॉर्मॅटमध्ये ज्याने अव्वल दर्जाचा खेळ केला तो राकेश प्रतिष्ठान टीम आता 2 धावांसाठी इथे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करतोय. इथे चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे आणि अशा तऱ्हेने कैलासवासी मंगल स्मृती चषक 2024 या पावसाळी स्पर्धेमध्ये, या नवी मुंबईच्या पहिल्या पावसाळी स्पर्धेमध्ये राकेश प्रतिष्ठान गोठ्युली टीम पोहोचली आहे मेगा फायनल मध्ये. आणि उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये राकेश प्रतिष्ठान गोठ्युली टीम इथे मैदानामध्ये उपस्थित राहील. आणि बघूया उद्याच्या दिवशी काय होतंय आणि कोण जाईल त्यांच्या विरोधामध्ये फायनलमध्ये, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. उद्या 10 वाजता पहिला सामना सुरू होईल, त्यासाठी दोन्ही टीमने हजर राहायचं. आजचा दिवस इकडेच संपलाय असं मी घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि भारतीय टीमला ऑल द बेस्ट असेल की आज विश्वचषक जिंकून उद्याच्या दिवशी आपण सेलिब्रेट करूया आणि आजचा दिवस इकडे संपूया. धन्यवाद.